नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी आला आहे. आपण रिच होण्याचं स्वप्न का बघतो? पैसे हवेत म्हणून? मोठं घर, गाडी, लक्झरी लाईफ म्हणून? थोडा वेळ थांबा, कारण खरं कारण याहून वेगळं आहे. आपण रिच होण्याचं स्वप्न बघतो कारण आपल्याला कमी समजलं जाऊ नये असं वाटतं. लहानपणी कधीतरी ऐकलेले शब्द, तो गरीब आहे, त्याच्याकडून काही होणार नाही, हे शब्द मनात खोलवर बसतात आणि मग आपण ठरवतो एक दिवस सगळ्यांना दाखवून देणार. त्यामुळे रिच होणं आपल्यासाठी फक्त पैसा नसतो, तो समाजाला दिलेलं उत्तर असतो. आपण रिच होण्याचं स्वप्न बघतो कारण आपल्याला आपल्या आई वडिलांचं कष्टाचं आयुष्य बघवत नाही. त्यांना आरामात जगायला द्यायचं असतं, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायचं असतं. खूप जण रिच व्हायचं स्वप्न स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी बघतात. खरं सांगायचं तर आपण पैशांच्या मागे धावतो कारण आपल्याला स्वातंत्र्य हवं असतं. नोकरी सोडायची मुभा, वेळ स्वतःच्या मर्जीने वापरण्याची ताकद आणि गरज नसताना कोणालाही हो म्हणायची मजबुरी नसणं, हे सगळं रिच असण्यामागचं खरं कारण आहे. आज सोशल मीडियावर लोकांचं सक्सेस दिसतं पण त्यांचं स्ट्रगल दिसत नाही. कुणी नवीन गाडी घेतो, कुणी मोठं घर, कुणी फॉरेन ट्रिप, आणि मग आपण नकळत स्वतःची तुलना करायला लागतो. त्या तुलनेत आपण मागे पडलोय असं वाटायला लागतं आणि रिच होण्याचं स्वप्न अजून मोठं होतं. पण लक्षात ठेवा, कंपॅरिझन कधीच मानसिक शांती देत नाही. खरं रिच असणं म्हणजे फक्त पैसा नाही, मानसिक शांती, स्वतःसाठी वेळ आणि स्वतःची ओळख, हे सगळं मिळालं तर माणूस खऱ्या अर्थाने रिच असतो. स्वप्न रिच होण्याचं बघा, पण स्वतःला हरवून नाही. जर हा विचार तुमच्या मनाला थोडासाही स्पर्श करून गेला असेल तर हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा आणि स्वतःला विचारा, तुमच्यासाठी रिच म्हणजे नेमकं काय?